हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पायनॅपल केक, जो की आहे वर्क फ्रॉम होम थीमचा. तर या केकमध्ये जे आहे आपण मेल फिगरिंग जे आहे ते कशी बनवायची ते बघणार आहोत. त्याचप्रमाणे या थीमशी रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टी आहेत फॉन्डंटच्या, त्या कशा बनवायच्या हे सगळं आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर इथे सगळ्यात आधी मी रेड कलरचं फॉन्डंट घेतलेलं आहे. ह्या फॉन्डंटला व्यवस्थितरित्या मॅश करून चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते जे आहे व्यवस्थित लूज होऊन जाईल. आणि जस्ट या गोळ्याला जे आहे असा लांबोळा जो आहे मी शेप देऊन घेतला आहे दोघा हातांच्या मदतीने. एका साईडने थोडंसं जास्त पुश करून असा लांबचा हा आकार तयार करून घेतला आहे. त्याला लाटण्याने जे आहे थोडंसं लाटून घ्यायचं आहे, चपटं करून घ्यायचं आहे. आणि बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चाकूच्या मदतीने आपल्याला इथे जे आहे हँड्सचे शेप जे आहे ते कट करायचे. खालचा एक्स्ट्राचा पोर्शन जो आहे फॉन्डंटचा तो मी कट करून घेतलेला आहे. आणि इथे बघा आता हे जे शार्प एजेस तुम्हाला इथे दिसत आहेत, ते एजेस असे हे अंगठा आणि आपलं पहिलं आणि दुसरं बोट या 3 बोटांच्या मदतीने थोडंसं पुश करून जे आहे व्यवस्थितरित्या त्याला गोलाकार देऊन घ्यायचं आहे. तर हे जे आहे आपली मेलची जी आहे बॉडी असणार आहे. तर ही बॉडी जी आहे आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या प्रेस करून हा हातांचा आकार जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा आकार जो आहे मी व्यवस्थितरित्या हलक्या हाताने जो आहे पुश केला आहे. आणि व्यवस्थित आपला हातांचा आकार जसा असतो, जसं दंड आपले थोडे जाड असतात आणि खालचा जो पंजाजवळचा हाताचा पोर्शन असतो आपला तो थोडा बारीक असतो. तर तसा लूक येण्यासाठी मी त्याला व्यवस्थितरित्या आकार देऊन घेतला आहे. तर इथे हे हात आपले रेडी झालेले आहेत. आता इथे हे साईजमध्ये वेगळे-वेगळे आहेत. एक मोठा आहे, एक छोटा आहे. तर ते व्यवस्थितरित्या दिसण्यासाठी मी कट करून घेतला आहे. दुसऱ्या साईडचा हात थोडा मी हाताचा जो पोर्शन आहे तो कट करून घेतला आहे आणि त्याला हे बघा खालच्या साईडला थोडं दाबत-दाबत जे आहे व्यवस्थित छोटं साईजला करून घेतलं आहे, जेणेकरून दोघी हात जे आहेत ते व्यवस्थित दिसतील. तर हे बघा आपले दोघी हाताची लांबीसुद्धा मी चाकूच्या मदतीने व्यवस्थित चेक करून घेतली आहे की दोघी हात आपले सेमच येतील. त्यानंतर इथे घ्यायचं आहे स्किन कलरचं फॉन्डंट आणि अगदी थोडंसं हे फॉन्डंट आपल्याला घ्यायचं आहे स्टार्टिंगला पंजांचा जो आहे आकार तो बनवण्यासाठी. त्यालासुद्धा मी थोडंसं मसाज करून घेतलं आहे आणि हे बघा असे 2 पार्ट याचे करून घेतले आहे. तर जवळ हरभऱ्याच्या दाण्या एवढे ही साईज मी इथे घेतली आहे. गोल करून घेतल्यानंतर एका साईडने असं हलक्या हाताने जे आहे आपल्याला पाण्याच्या थेंबाचा आकारसारखा हा आकार तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे आणि चाकूच्या मदतीने बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा त्रिकोणी पोर्शन जो आहे आपल्याला यातून काढून घ्यायचा आहे. तर इथे बघा हा एक जो आहे अंगठा आणि बाकीचे 4 बोटे असा हा शेप हाताच्या पंजासारखा आपला इथे तयार झालेला आहे. आता नंतर आपण हा हात जो आहे क्रीमच्या किंवा पाण्याच्या मदतीने या फॉन्डंटच्या वरच्या बॉडीला चिकटवून घेणार आहे. तर इथे सेम दुसरा हाताचा पंजासुद्धा मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे. इथे स्किन कलरचं फॉन्डंट तयार करण्यासाठी तुम्हाला व्हाईट, ऑरेंज, येल्लो आणि पिंक ह्या 4 कलरचा यूज करायचा आहे. तर बाकीचे 3 जे आहेत म्हणजे येल्लो, रेड आणि ऑरेंज हे 3 कलर जे आहे हे कमी घ्यायचे आणि जास्त जे आहे व्हाईट कलर घ्यायचा आहे. त्यामुळे जो आहे प्रॉपर आपला स्किन कलरचा जो टोन आहे तो मॅच करतो. आणि तुम्हाला थोडा डार्क करायचा असेल जर स्किन टोन तर तो व्हाईट फॉन्डंट जे आहे ते थोडं कमी घ्यायचं आणि थोडं फेअर करायचं असेल तर व्हाईट फॉन्डंटचा वापर तुम्ही थोडा जास्त करा. तर हे बघा इथे दुसरा हाताचा पंजा जो आहे तो मी बनवून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपण इथे जे आहे फेसचा पार्ट बनवणार आहोत, म्हणजे जो आपला चेहरा आहे तो आपण इथे बनवून घेणार आहोत. तर सेम इथे मी थोडा गोळा घेतलेला आहे स्किन कलरच्या फॉन्डंटचा आणि तसंच पाण्याच्या ड्रॉप्सचा आकारासारखा इथे एक आकार तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा दोघं हातांनी असा मसाज करून हनुवटीचा आकार येईल खालच्या साईडला, अशा पद्धतीने आपल्याला हे फॉन्डंटचा आकार तयार करून घ्यायचा आहे. हे बघा असा येईल तो. त्यानंतर इथे थोडंसं ब्लॅक फॉन्डंट घ्यायचं आहे. अगदी साबुदाण्याच्या दाण्या एवढं हे फॉन्डंट आपल्याला घ्यायचं आहे आणि याचं जे आहे आपल्याला लांबशी एक तार बनवून घ्यायची आहे हाताच्या मदतीने चोळून. तर हे बघा इथे व्हिडिओत दाखवलं आहे मी. तर अशा पद्धतीने एका बोटानेच हा प्रेस करून आपल्याला अशी ही लांब तार तयार करून घ्यायची आहे आणि ही तारेचे दोघे टोक जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे चाकूच्या मदतीने. आणि हे टोक जे आहेत हे आपल्या भुवयांचे पोर्शन बनणार आहे. तर हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे
पहिली स्टार्टिंगची साईड आणि एंडकडची साईड ह्या दोघं मी तोडून घेतलेत चाकूनी. आता तुम्ही म्हणाल स्टार्टिंग आणि एंडचीच का? तर एंडिंगचा जो पोर्शन असतो तो एकदम बारीक असतो आणि स्टार्टिंगचा थोडासा जाड असतो. तर एक्झॅक्टली आपल्या भोवयांचा आकारसुद्धा असाच असतो. आपल्या भोवया ज्या असतात त्या एंडिंगला बारीक होत जातात आणि स्टार्टिंगला थोड्याशा जाडसर असतात. तर या पद्धतीने जर तुम्ही भोवयांचा आकार कट केला तर अगदी व्यवस्थितरित्या तो आकार कट होतो आणि तुम्हाला जास्त काही वेगळे एफर्ट्स घेण्याची गरज पडत नाही. त्यानंतर इथे मी मोहरीच्या 2 दाण्यासारखे छोटेसे 2 गोळे करून घेतले आहेत डोळ्यांसाठी. तर हे बघा त्याला सुद्धा व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे आकार देऊन झाल्यानंतर इथे मी एक स्टिक घेणार आहे. त्या स्टिकच्या मदतीने हे आपल्याला ॲक्सेसरीज जे आहे या फेस पार्टवर चिटकवायच्या आहेत. तर या स्टिकच्या तोंडावर थोडंसं पाणी लावायचं आहे आणि ते पाणी आपल्याला जिथे डोळ्यांची खून करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला हे चिकटवून घ्यायचं आहे. आणि हे बघा ह्या स्टिकच्या मदतीने ती ओली असल्यामुळे जे फॉन्डंटचे हे आईज आपण बनवले आहेत ते इझिली उचलले जातात आणि जिथे आपल्याला प्लेसिंग करायची आहे डोळ्यांची त्या ठिकाणी मी ते चिकटवून घेतलेत. तुम्ही पाण्याऐवजी इथे व्हिप क्रीमचा सुद्धा वापर करू शकतात फॉन्डंट चिकटवायला. त्यानंतर सेम थोडंसं पाणी घेऊन भुवयांचा शेप इथे मी भुवयांच्या शेपमध्ये पाणी लावून घेतलेलं आहे आणि आपण ज्या भुवया तयार केलेल्या होत्या आयब्रोज त्या इथे मी चिकटवून घेणार आहे. तर ह्या आयब्रोज चिकटवताना तुम्ही एक लक्ष द्यायचं आहे की प्रॉपर सर्कल शेपमध्ये या भुवया ज्या आहेत आपल्याला इथे चिकटवायच्या आहेत, जेणेकरून आपला फेस जो आहे तो हॅपी दिसेल. जर तुम्ही स्ट्रेट भुवया चिकटवणार असाल तर थोडासा रागीट किंवा प्रश्नार्थी चेहरा जो आहे आपला तो इथे दिसणार आहे आणि प्रॉपर जर तुम्ही सर्कलमध्ये म्हणजे राऊंड शेपमध्ये जर भुवया चिकटवल्या तर व्यवस्थितरित्या स्माइली फेस आपला इथे दिसून येईल. तर हे बघा, अलीकडची भुवई मला थोडीशी स्ट्रेट वाटत होती, तर मी तिला काढून परत व्यवस्थितरित्या आकार देऊन व्यवस्थितरित्या जी आहे राउंड शेपमध्ये चिकटवून घेतली आहे. ठीक आहे. तर हे बघा व्हिडिओत दाखवतो याप्रमाणे व्यवस्थित आपले आईज आणि आयब्रोज जे आहेत रेडी आहेत. अजून इथे छोटासा गोळा घेऊन मी नाकाचा पोर्शन जो आहे तो तयार केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल एका साईडने मी थोडंसं प्रेस करते जसं आपलं नाक असतं त्या पद्धतीने. त्यानंतर पाणी लावून हे नाकसुद्धा आपल्याला इथे चिकटवून घ्यायचं आहे. स्टिकच्या मदतीने प्रॉपर जे आहे ह्याला पोझिशनवर घेऊन व्यवस्थितरित्या प्लेस करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर इथे नाकसुद्धा आपल्या इथलं व्यवस्थित अरेंज करून झालेलं आहे. आता अगदी छोटासाच जसं आपण आयब्रोसाठी घेतला होता तेवढाच इथे पोर्शन घ्यायचा आहे रेड फॉन्डंटचा आणि इथे लिप्स आपल्याला तयार करायचे आहेत. तर सेम दोघं साईडनी बघा इथे बारीक पॉईंट आहे आणि आतल्या साईडला थोडंसं जाडसर पॉईंट आहे. जसे आपल्या लिप्सचा आकार असतो तसा, की आपले लिप्ससुद्धा दोघं साईडनी थोडेसे पॉइंटिंग असतात आणि आतल्या साईडला थोडेसे जाडसर असतात. तर सेम इथे पाणी लावून घेतलं आहे मी स्टिकच्या मदतीने आणि हे लिप्स जे आहे आपल्या फेसवर असेंबल करून घेतलेत. तर हे बघा इथे लिप्स जे आहे व्यवस्थितरित्या स्माईल दिसते आपली व्यवस्थित प्रॉपर एकदम. तर यानंतर आपण इथे बनवणार आहोत केस. तर ब्लॅक फॉन्डंट आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे इथे थोडंसं. तर फॉन्डंट लाटताना तुम्ही नेहमी प्लेन लाटण्याचाच वापर करा, जेणेकरून त्याच्यावर काही अ, निशाण असले जर सपोज तर ते फॉन्डंटवर ॲज युजुअल येतील. तर इथे मी मेजर करून घेतलं आहे, की हा फेसच्या हिशोबाने हे ब्लॅक फॉन्डंट पुरेसं आहे की नाही ते. तर ते थोडं जास्त वाटत होतं, ते एक्स्ट्राचं मी कट करून घेतलं आहे. इथे त्यानंतर लावलेलं आहे थोडंसं पाणी आणि हे बघा व्यवस्थित तो फेस सेंटरला ठेवून इथे मी हे फॉन्डंट जे आहे ते चिकटवून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं फॉन्डंट जे आहे ते मी खालच्या साईडला घेतलं आहे, जेणेकरून आपल्याला नंतर ते कट करता येईल. तर प्रॉपर केसाचा, भांगाचा वगैरे जसा तुम्हाला आकार द्यायचा आहे तसं तुम्ही देऊ शकता आणि तो देऊन झाल्यानंतर एक्सेस जो खालचा फॉन्डंटचा पार्ट आहे तो मी कात्रीच्या मदतीने कट करून घेतलेला आहे. तर हे बघा आपला इथं प्रॉपर फेसचा जो पोर्शन आहे तो रेडी झालेला आहे. त्यानंतर इथे मी एक स्टिक घेतली आहे
आणि ती स्टिक जी आहे गोल गोल हळूहळू फिरवत जी आहे या खालच्या बॉडी पार्टमध्ये जे आहे ती टाकून घेतलेली आहे. आणि हे बघा प्रॉपर ती सेंटरलाच निघाली आहे. त्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला इथे लावायचं आहे आणि हा फेसचा जो पोर्शन आहे तो त्यामध्ये असेंबल करून घ्यायचा आहे. पाणी लावल्यामुळे जे आहे हे फेस व्यवस्थितरित्या स्टिकमध्ये चिकटून जाईल. तर प्रॉपर आपला इथे हा मेल फिगरिंग जी आहे ती रेडी आहे. हे हाताचे पंजे जे आहेत आपण केकवर असेंबल करताना अरेंज करणार आहोत. तर त्यानंतर आपण इथे बघणार आहोत लॅपटॉप. तर ब्लू फॉन्डंट इथे मी घेतला आहे, ज्याचा की वापर आपण लॅपटॉपचे जे कीबोर्डचा पोर्शन असणार आहे तो आपण त्याने कव्हर करून घेणार आहे. तर इथे जस्ट मी लाटून घेतलं आहे ब्लू कलरचं फॉन्डंट आणि त्याला प्रॉपर रेक्टँग्युलर आकारामध्ये कट करून घेणार आहे. तर हे सध्या मी अंदाजेच करते आहे. आपलं लॅपटॉप बनवून झाल्यावर मी परत एकदा मेजरमेंट घेणार आहे आणि त्या हिशोबाने हे लॅपटॉप आपल्याला बनवायचं आहे. तर हे बघा इथे मी जस्ट रँडमली एक रेक्टँग्युलर आकाराचा फॉन्डंटची पट्टी जी आहे ती कट करून घेतली आहे. आता घेतलं आहे ब्लॅक फॉन्डंट. तर हे ब्लॅक फॉन्डंटचं आपल्याला लाटून जे आहे लॅपटॉपची बॉडी तयार करायची आहे. तर हे बॉडी तयार करण्यासाठी आपल्याला हा फॉन्डंटचा पोर्शन थोडा जाडच ठेवायचा आहे. तर हे बघा इथे हा लाटून झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल थिकनेस थोडी जाडच आहे. तर दोघी साईडनी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे आणि खालची साईडसुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. तर प्रॉपर हा सुद्धा रेक्टँग्युलर आयताकार आपल्याला तयार करायचा आहे. त्यानंतर सेंटरला चाकूच्या मदतीने हलकीशी मी रेष ओढून घेतली आहे अंदाज यायला आणि हा अशा पद्धतीने एक भाग आपल्याला उभा करून घ्यायचा आहे, जसं लॅपटॉपचं असतं तसं. तर इथे हे लॅपटॉपचं पोर्शन आपलं रेडी आहे. आता हे जे ब्लू पट्टी होती आपण आधी तयार केलेली ती मी मेजर करून व्यवस्थितरित्या बसेल अशी कट करून घेतली आहे. हे बघा आता ही प्रॉपर बसली आहे. आता ह्या ब्लू पट्टीवर जे आहे आपल्याला कीज जे आहे लॅपटॉपच्या त्याची मार्किंग करायची आहे. तर जस्ट चाकूच्या मदतीने अशी मार्किंग तुम्ही करून घ्यायची, जेणेकरून जो कीजचा लूक आहे, जे लॅपटॉपचे बटन्स आहेत ते प्रॉपर त्याचा लूक इथे आपल्याला दिसायला लागेल. त्यानंतर सेम इथे पाणी थोडंसं लावायचं आहे बॅक साईडला आणि ती पट्टी जी आहे आपल्याला या बनवलेल्या लॅपटॉपवर चिकटवून द्यायची. तर अशा पद्धतीने हे लॅपटॉप जे आहे आपलं इथे व्यवस्थित जे आहे तयार झालेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. त्यानंतर इथे मी केकला जे आहे क्रम कोटिंग करून मेन फिनिशिंग करून घेतलेली आहे. आता असेंबली आपण बघूया कशी करायची. तर इथे लॅपटॉपच्या मध्ये जे आहे तुम्हाला दिसत असेल मी स्टिक टाकली आहे. तर अशा पद्धतीने फॉन्डंटचे केक जेव्हा तुम्ही असेंबल करता तेव्हा असे स्टिक्स टाकायला पाहिजेत, जेणेकरून जर तुम्ही केक कुठे दुसरीकडे प्रवास करून नेत असाल तर ते ह्या ॲसेसरीज ज्या आहेत त्या स्लिप होत नाही. प्रॉपर जशा तुम्ही असेंबल केल्या आहेत तशाच त्या राहतात शेवटपर्यंत. तर या माणसात पण बघा या मेल फिगरिंगमध्ये आधीच मी एक स्टिक टाकली होती. त्याला सपोर्ट द्यायला मी अजून एक स्टिक त्यामध्ये टाकली आणि तो असेंबल केला आहे. त्यानंतर जे आहे आपण इथे हाताचे पंजेसुद्धा क्रीम लावून चिकटवून घेणार आहे. तर अशा स्टिक जर तुम्ही केकमध्ये टाकत असाल तर तुम्ही त्यानुसार कस्टमरला तसं सांगून देत चला की अशा स्टिक्स या फॉन्डंटच्या ॲसेसरीज हलू नयेत म्हणून आम्ही टाकतात. त्या टाकण्या गरजेच्या असतात, जेणेकरून ते केक कट करताना किंवा लहान मुलांना वगैरे खायला देताना काळजी घेतील की यामध्ये स्टिक्स आहेत त्या मुलांपर्यंत जायला नको. तर हे बघा इथे मेलची आणि लॅपटॉपची ही जी असेंबली आहे आपली झालेली आहे. यानंतर काही कस्टमरची डिमांड होती की IT प्रोफेशनशी रिलेटेड त्यांना काही सिम्बॉल्स आणि काही नावं आहेत जे IT प्रोफेशनलवाल्यांशी रिलेटेड आहेत. तर ते त्यांना एका ब्लू फॉन्डंटच्या पट्टीवर पाहिजे होतं लिहून. तर ते सुद्धा हे बघा इथे मी लिहून तयार करून घेतलं आहे. जसं मायक्रोसॉफ्ट आहे, जावा, CC+ असे काही विजन वगैरे त्यांनी सांगितलं होतं, ते मी तयार करून तिथे लावून घेतलेत. त्यानंतर एक चहाचा कप तिथं पाहिजे होता आणि एक फुटबॉल.
तर या सगळ्या ॲक्सेसरीज मी इथे तयार करून ठेवल्या होत्या आणि ते या आता मी केकवर राहिलेल्या जागेत जसं उठून दिसेल त्या पद्धतीने अरेंज करून घेते. एक छोटंसं बर्थडेचं टॉपरसुद्धा इथे मी टाकलेलं आहे. त्यानंतर इथे घेतलं एक छोटंसं स्टार नोझल आणि आपण जी आहे बॉर्डर करून घेणार आहोत इथे केकला. तर रँडमली तुम्ही कशीही करू शकता. मी इथे एक छोटीशी बॉर्डर करून घेतली आहे. ज्यामुळे केक अजून सुंदर दिसतो आणि बॉर्डरमुळे थोडा अजून छान लूक जो आहे तो केकला येतो. त्यानंतर राहिलेले जे टेम्पलेट्स होते ते मी इथं बॅक साईडला, खालच्या साईडला असे लावून दिलेत. लास्टला रेड कलरची जी आहे क्रीम मी तयार करून घेतली होती थोडीशी आणि ती पायपिंग बॅगमध्ये भरून अगदी छोटंसं टोक जे आहे इथे मी त्या पायपिंग बॅगचं कट केलं आहे आणि नाव जे आहे ते मी इथे क्रीमने टाकून घेतलं आहे. त्यानंतर थोडेसे गोल्डन बॉल्स घेऊन रँडमली ते गोल्डन बॉल्स जे आहेत ते मी केकवर टाकून घेतलेत आणि अशा पद्धतीने हा केक जो आहे वर्क फ्रॉम थीमचा आपला रेडी आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय. लास्टला हा फायनल लूक जो आहे केकचा तो मी टाकलेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी सुंदरशी फिनिशिंग आपली आलेली आहे. तुम्हीसुद्धा अशा नवनवीन डिझाईनचे केक्स नक्की ट्राय करा. चलो बाय.